बरं मला सांग, तुझं संपूर्ण नाव काय? नाही तसं नाही, म्हणजे माझं नाव कसं मोहन म्हात्रे, तसं तुझं नाव काय? नाव म्हात्रे. अगं म्हात्रे हे माझं आडनाव आहे, तुझं काहीतरी असेलच ना. अरे मुलांनो, तुम्ही चला जेवायला. तुम्ही जेवून घ्या आधी, म्हणजे मामाला जेवायला. आई, मी माऊला पण सोबत घेऊ का? हो घे ना. चल ग मग, चल. पिंट्याची पाहुणी दिसते. ये, अरे ये, या. माऊ. हा. अगं ठेव की. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. आमची वाट सकाळपासून धावपळ करून करून नुसती भूक लागली मला. जेव देत जरा पोटभर. एका जागेत बसून आहेत. काय म्हणली? काय नाही, जेवा. हा, बाई 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 बाई, त्या समीरच्या छोट्या पाहुणीने कहरच केला. 20 लाडू एकटीने खाल्ले. पण आता अजून हवेत म्हणते. भानू, लाडू आहेत अजून? वय आहेत. हा, ते आज काही खरं नाही, सगळे लाडू एकटेच संपवणार बहुतेक. हो ना. ते मला ठेव. आहेत तुमच्यासाठी पण आहेत, काळजी करू नका. ठेवून दे. हा ठेव. ते पटकन. हा बस बस. ये नको. खाऊ दे, कालची रात्र काही खाल्लं नसेल तिने. तू 20 लाडू खाल्लेस? शाबास. पोटभर का बाळा? हा, लाजू नकोस. हा, आणि तुला काय बोललं ना तर मी इकडच आहे. हा, बिनधास्त खा. लाडू आले. ही समीर भाऊजींची पाहुणी नाही, अंजलीची आहे. खाण्यावरूनच अंदाज लावायला हवा होता. आपण जेवणाचं बेत एकदम मस्त झाला. हा, एक नंबर. फक्त थोडं लाडू कमी पडले बस. कमी पडले कारण ते शोभाबाईंनी त्यांच्या पाहुणीलाच वाढत होती सारखं. ठीक आहे ना, जाऊ दे. लहान पोरगी, त्याला काय बोलायचं ना. बाकी बेस्ट लाइटिंग. हो, आम्हाला नाही गरज यांची. आम्हीच जिंकणार. चला ठीक आहे, तुम्ही तयार आहेत, मग आपण सुरू करूया. हा, ये. तू फक्त रशी नीट पकड, बाकीचं मी बघते. हो. हा मध्य आहे. चला तयार, स्पर्धेला सुरुवात करूया. रेडी? 1 2 3. पोरानो, काय करताय तुम्ही? खेचा लवकर. हा, ते लावा ना जोर. अजून जोर लाव. लवकर करा. अरे खेच लाव ना. पिंट आहे. अरे खेच तिकडून. अरे यार, आता मी ते पोरींनो. पोर. उगाचच तुझं ऐकलं. आता आपण हरणार. चल लवकर लवकर. पड पड. खेच.
तर या रस्सीखेच स्पर्धेची विजेती आहे मुलींची टीम. आणि या विशेष कामगिरी निमित्त त्यांना बक्षीसही विशेष व्यक्तीकडूनच मिळालं पाहिजे. आणि ती विशेष व्यक्ती माझ्या व्यतिरिक्त कोण असणार आहे? तर चाळीचा अध्यक्ष या नात्याने मी माझ्या शुभ हस्ते यांना बक्षीस देत आहे. हे घे तुला आणि हे घे तुला. छान खेळलात. अभिनंदन अभिनंदन. अनुष्काला छोटं गिफ्ट आणि हिला मोठं गिफ्ट. समीर भाऊजींची पाहुणी आहे म्हणून असं चिटिंग करताय. चिटर कुठची? काय चाललंय? मोहन काका, आज आम्हाला खूप बक्षीस मिळाली. हो, हे 3 माऊला आणि हे मला. अरे वा, अशीच बक्षीस मिळवत राहा, अशीच प्रगती करत राहा. हो. पण आता वाजले किती, अंधार पडलाय, घरी जा. आई वाट बघत असेल. हा, हो काका. माऊ, ते बघ कसे बघतात तुझ्या खेळण्यांकडे. आपण त्यांना नाही घ्यायचं खेळायला. अगं जाऊ देत ग, आपण तरी एकटेच खेळतोय ना. मग ते आलं तर अजूनच मजा येईल. हो, या रे खेळायला. पिंट्या, हा चल लवकर वरती आहे. बघू किती उशीर झालाय रे, झोपायला उशीर होईल. चल वरती आहे. हा हा येतो. बाय. चिंटू चल लवकर, खूप उशीर झालाय. अनुष्का, किती वेळ झाला खेळतेस? चल ये घरी लवकर. हो येते. माऊ, आता मी येते, नाहीतर आई परत येईल ओरडायला. नको ना जाऊस तू घरी. माझ्या बरोबर थोडा वेळ खेळ ना. नको, रात्र खूप झाली आणि तू पण जा आता तुझ्या घरी. ही भानू कुठे गेली? समीर, अरे हे 15 रुपये प्रसादातले उरलेले. हा बर ठीक आहे. माऊ, ए माऊ, अगं एवढ्या रात्री इथे काय करतेस? तुझे बाकीचे मित्र मैत्रीण कुठे गेले? ते गेले आपापल्या घरी. हो, मग तू पण तुझ्या घरी जा. मी कुठे जाऊ? मला घर नाहीये. अगं तू ते पिंट्याकडे आलीस ना? तो तर मला इथे भेटला. हो का? पण मग तू कोणाच्या घरी आलीस? कोणाच्याच नाही. तू हरवलीस का? माहिती नाही. पण मग तुझे आई बाबा कुठे आहेत? त्यांचा पत्ता असेल तर मला दे, फोन नंबर असेल तर मला दे, म्हणजे मी त्यांना फोन करीन. माहिती नाही. अगं माऊ, मग तू आता एकटी काय करणार? मला इथे कंटाळा आलाय. पण माझ्याशी खेळायला इथे कोणीच नाही. सगळे मला सोडून निघून गेले. हे बघ माऊ, तू रडू नको, अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, तू माझ्या घरी चल ना. ये, चल आपण जाऊया घरी. हा चल. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.